पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 240। पराविया नारी रुखुमाई समान, हे गेले नेमून ठाई चेची। जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नहो। न सहावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दुष्टवदो। तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले। एक स्त्री तुकोबरायाकडे आलेली, तिला समजवण्याकरता असलेला हा अभंग आहे। आता असं सांगतात की ती होऊन तुकोबाला काही गोष्टी म्हणण्याकरता आली, आणि दुसरं प्रकार असं सांगतात की मुंबाजींनी तिकडं स्त्री पाठवली आणि त्याला भ्रष्ट कर असं सांगितलं। कोणी जरी असलं, ती स्वतः आली काय आणि मुंबाजींनी पाठवलेलं असलं तरीही तुकोबाकडे येऊन तिने मागणी केली की मला तुमच्याकडून इच्छा आहे म्हणून मी तुमच्याकडं आलेले। आता तिला समजून सांगण्याकरता तुकोबराय हा संपूर्ण अभंग सांगतात। सुरुवातीला सांगतात की पराविया नारी, ज्या काही इतर नारीत, पराविया याचा अर्थ आमच्या घरातल्या पत्नीपासून वेगळ्या असणाऱ्या त्या पराविया, त्या सगळ्या असलेल्या महिला आम्हाला कशा आहेत तर रखुमाई समान। रखुमाई कोण आहे तर रखुमाई आमचं आराध्य दैवत आहे। आमच्या ठिकाणी पंढरीनाथाला जितकं महत्त्व आहे, जितकं आदर आहे, जितकी पूजनीयता आहे, तितकी रखुमाईला आहे। कारण एक बाप आणि एक आई आहे, त्यामुळं रखुमाई ही आई आहे, आणि आई असल्यामुळं इतर पराविया नारी आम्हाला आईसारख्यात। तेव्हा हे गेले नेमून ठाई चेची, तेव्हा हा जो काही आम्हाला नियम आहे तो कायमचा आहे, तो काही आता मला नवीन आहे असं नाही। त्या नियमानंच मला आत्तापर्यंत काय आहे की सगळं चाललं आहे, म्हणजे हा नियम पूर्वीचाच आहे आणि पूर्वीपासून माझ्या अंगी जडलेला आहे। त्यामुळं तुम्ही जे काही म्हणत असाल ते माझ्या मनातसुद्धा येणार नाही, आणि तुमच्याकडं माझी जी दृष्टी, ती दृष्टी कशी तर रखुमाईसारखी। त्यामुळं तुम्हाला एक कोणीतरी स्त्री न समजता माते समान मी पाहत आहे। जाईवो तू माते न करी सायास, आता तरी ती आग्रह करू लागली। तेव्हा मग तुकोबाने सांगितलं जाई ओ माते, हे आई, आता तिला आई म्हणले शेवटी, तू जा इथून। आता काय आहे, करी न करी सायास, तू कोणत्या प्रकारचा काय इथं मला येऊन कुठली जबरदस्ती किंवा आणखीन काही हट्ट काही करू नकोस। कारण ते नुसतं बोलून नाही तर ती पुढं पुढं सरकून त्यांच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करू लागली। म्हणून मग सायास याचा अर्थ ती प्रयत्न करते। म्हणून मग काय केलं की जाई ओ माते, हे आई तू जा इथून, कारण आता काय आहे, तू काही सायास केले तरी काही उपयोग होणार नाही। आम्ही विष्णुदास तैसे नहो, तेव्हा आम्ही कोण आहोत, विष्णुदास आहोत। विष्णुदास हे कसे असतात तर त्यांच्या ठिकाणी जे असतं ते शुद्धताच असते। त्याच्यामुळं आम्ही सगळ्या जगताला कसं समजतो तर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ. मग सगळीकडं विष्णुमय असल्यामुळं आम्हाला सगळे विष्णू स्वरूप दिसतात. मग आता विष्णू स्वरूप दिसल्यानंतर आमचं आराध्य पूजनीय स्थान झालं आणि आम्ही त्याचे दास आहोत. आम्ही विष्णुदास म्हणून आम्हाला जे वैष्णवांचा नियम आहे तो पाळलाच पाहिजे. तेव्हा तुम्ही यातला कुठलाही विचार मनात आणू नका आणि कोणतेही सायास करू नका. न सहावे मज तुझे हे पतन. आता तुकोबारायानं तिला असं समजून सांगत नाही म्हटल्यानंतर तिला आणखीन पुढचं सांगितलं की तू कोण असशील ते असशील, पण माझ्याकडं हा जो काही तू मागणीचा विचार काढलेला आहेस, मागणी करत आहेस, यामुळं तुला पतन होईल, त्याचं तुला पाप होईल. की तू असं म्हणायला नको असतं, तू म्हणल्यामुळं तुला पाप होईल आणि तुला अधोगतीला जावं लागेल. मग आता अधोगतीला जाणं हे योग्य नाही, कारण का मला तुझ्याबद्दलचंच काय आहे की वाटतंय काय करू. मग त्यामुळं न सहावे, मला सहन होईना की तुझ्या ठिकाणी अशा तऱ्हेची इच्छा झाली आणि त्या इच्छेनं तुझं अधःपतन होईल, तू अधोगतीला जाशील, हे मला सहन होत नाही. नको हे वचन दुष्ट वदो. तेव्हा असं तू म्हणू नकोस, असली मागणी करू नकोस. हे वचन म्हणजे हे तुझं बोलणं हे दुष्टपणाचं आहे, पण ह्या बोलण्यानं तुझंच या ठिकाणी काय आहे की अधःपतन होईल, तूच नरकाकडे जाशील. त्यामुळं तुझं जे काय असं एकदम काय आहे की पतन होऊ लागले, हे मला सहन होत नाही. तेव्हा अशी भाषा, असं बोलणं तू करू नकोस. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार. आता कसं कसं समजून दिलं आपल्या लक्षात आलं असेल. दुसऱ्या चरणात माते म्हणले, आम्ही विष्णुदास हे समजून सांगितलं. तिसऱ्या चरणात तुझंच ह्यामुळं पतन होईल, हे मला सहन होत नाही, म्हणजे ही गोष्ट समजून सांगितली. आणि आता चौथ्या चरणात मात्र सांगतात की तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार. म्हणजे तुला जर काय आहे की पतीचीच जागा पाहिजे असेल, म्हणजेच पती पाहिजे असेल, तर तू काय कर की हितही जी आली आणि ही मागणी करते, ही जागा योग्य नाही. तरी काय नर थोडे झाले, तर गावात जा. कारण आता हे कुठं चाललं होतं, भंडाऱ्या डोंगरावर. मग तू जा गावात. तुला काय पुरुष कमीत काय तिथं, किती पण पुरुष भेटतील आणि तुला जो पुरुष भेटेल, होय म्हणेल, त्याला भ्रतार करून घे, त्याला नवरा करून घे. इथं कशाला आता. म्हणजे एकतर ही इच्छा करणं, यामुळं तुझं पतन होईल. आणि तुला इच्छाच आहे तर मग जा गावात, अनेक पुरुष तुला भेटतील, अनेक पुरुषाकडून तुझी इच्छा पूर्ण होईल, म्हणजे तुला पती मिळाल्यासारखं होईल. म्हणजे जे जे काही होतं ते तुकोबारायानं तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या ठिकाणी असलेल्या या सगळ्या वासना चुकीच्या आहेत, हेही समजून सांगितलेलं आहे. पुढचा अभंग आहे 241. भक्त प्रतिपाळे दीन वो वत्सले, विठ्ठले कृपाळे होसी माये. पडिला विसर माझा काय गुणे, कपाळ हे उणे काय करू. तुका म्हणे माझे जाळोनी संचित, करियो उचित भेट देई. भगवंताकडं मागणी केलेली की भगवंता तू काय आहेस, तुझं ब्रीद काय आहे, आणि असं असूनसुद्धा माझ्याकडं का तुझा लक्ष नाही, माझ्याशी तुझा विसर पडला की काय, म्हणून ती मागणी केली. तेव्हा हा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये सुरुवात कशी केली तर भक्त प्रतिपाळी, तू कसा आहेस, भक्तांचा प्रतिपाळ करणार आहेस. भक्त वत्सल तुझं दुसरं नाव आहे. जे जे काही भक्ताचं आहे ते करण्यासाठी तुला काय आहे की कोणत्याही गोष्टी असो, जसं तुकोबाराय सांगतात की साधा वया भक्ती काज नाही लाज धरत.
भक्ताचं काम करण्याकरता तो लाज धरत नाही, हलकं भारी असं म्हणत नाही. कसलंही काम असलं तर करतो. याचं कारण आहे की भक्ताचा प्रतिपाळ करणं. दुसरी गोष्ट काय आहे की भक्ताला जे काही कमी पडेल तिथं असं सांगतात की सर्व काम करी न सांगता, इतकंसुद्धा भगवंताचं आहे. म्हणजेच भक्त संकटात असो नाही तर आणखीन काय अडचण त्याची असो, जे जे असेल तिथं हा धावणार आहे. त्याच्याकरता काय आहे की झालं एकदा काय झालं, नरसिंह मेहता ह्याची मुलगी लग्नाला आली आणि आता त्याची बायको म्हणायची, अहो ही उपवर झाली, तुमचं आपलं रोज भजनच चाललं आहे, हिच्या लग्नाचं कसं? आता ते म्हणायचे खरं आहे, काय करू, भगवंताच्या मनात असेल तसं असेल. आणि मग एके दिवशी झालं, भगवंताने आपलं काय वेश पालटला, चांगल्या प्रकारचं धोतर अंगावर, शर्ट अंगावर, भारीतला रुमाल बांधलेला आहे, सोन्या नाण्याचे दागदागिने वरून आहेत, हातात अंगठ्यात, आणि झालं उपरणं चांगलं जरी काठी, आणि गेले एका श्रीमंताच्या घरात. म्हणले काय हो, आम्ही पाहुणे होऊन आलो आहे म्हणले तुमच्या मुलासाठी. मग आता कुठे आहे मुलगी? आहे म्हणले तिकडं नरसिंह मेहताच्या घरी. म्हणले आता आमचं घर असं आहे, झेपल का तुम्हाला? म्हणजे तुम्ही काय म्हणत असाल ते असेल, आमचं काय नाही. म्हणले ठीक आहे मग बरं बघू. म्हणले आता आम्ही येऊ बैठकीला. म्हणले काय बैठकीला यायचं आहे? तो म्हणले की जमवून टाका. मग जमवलं. आता परत काय झालं, ते जे मालक होते ते मुनिमजीला म्हणले जा ती मुलगी बघून यायचं, जा आपण तिकडं जमवून टाकलं, आता बघून या जा. हे गाव होतं, त्या गावी गेलं, नरसिंह मेहतेचं घर कुठे हुडकलं. म्हणजे घर कुठलं आले, मंदिरात राहत होते, मंदिरात गेले. मग कुठलं काय आपलं, कुठून तरी काहीतरी आणायचं, तेवढंच खायचं, 2-4 भांडी, ते दोघं नवरा बायकोन मुलगी. ह्यांनी पाहिलं आणि ते मुनिमजी म्हणले काय आहे त्याच्याकडं? म्हणले त्याचा कसला होता? त्यांचा मुनिमजीच होता तो. काय त्याच्या अंगावर भर? म्हणले ते कसं आणि हेच इथं तर असंच आहे, आता काय करायचं? आता नाही म्हणून सांगायला जावा. आता ते कळलं की हे परत गेले. म्हणले का नाही म्हणता? अहो काय देईल ते? म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? अहो त्याचं दे. मग आता ते मुनिमजीला वाटलं मुद्दाम आता ह्याला फसवू आपण. दमा म्हणले काय पाहिजे ते लिहिलेलं आमलचक यादी. आणि सगळं लिहिल्यावर त्याने मुद्दाम विचारलं, मुनिमजी हे सगळं झालं लिहायचं, पण मग तुम्हाला काय पाहिजे लिहा ना, कारण तुम्ही मालकाच्या तर्फे, तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणले मोठी शिळा पाहिजे. आता हे काय देणार नाही म्हणून ते मुद्दाम म्हणले. जेव्हा तिकडून वराड आलं तेव्हा गाड्याचे गाड्या भरून, किती कपडे, किती सोनं, किती काय, सगळं तिथं आणलं. आणि ते नरसिंह मेहताच्या अंगावर चांगले कपडे, त्या मुलीला कपडे चांगले, नरसिंह मेहताच्या बायकोलाही चांगले. आलं आता ते नरसिंह मेहतालाही कळलं नाही काय झालं आहे, आपल्याला कुठून आलं आहे काय. आणलं आणि आणल्यानंतर सगळं कुठं ठेवू, ठेवा ह्या घरावर, ठेवा तिथं, ही वसरी भरली, ती वसरी भरली. आता म्हणले अजून एक माल राहिला. म्हणजे काय ते शेळा आणली की? मग आता शेळा आणली म्हणल्यावर आता काय करायचं? शेळा ठेवा बाहेर वाट्यावर, तसं नाही जमायचं. सगळं तुम्ही सामान आत ठेवलं का नाही, ही सुद्धा आत. अहो हे आत मायचे नाही, आम्हाला काय घेणे, दरवाजा पाडा, काही करा पण आत न्या. हट्टच घेतला, ते जमणार नाही. तुम्ही हे मुनिमजींनी मागितले बघा यादीत नाव, ह्या का खाली लावलेलं आहे मुनिमजीसाठी शिळा. मग ती जर आहे तर सगळं सामान तुम्ही आत कसं ठेवलं? सगळं बाहेर नाही ठेवलं, सगळं आत ठेवलं. आणि मी ह्यालाच का बाहेर? शेवटी त्याला काही कळना त्या मालकाला. ते मुनिमजी तर हातबलच झाला की तिथं तर काही नव्हतं, आणि आणलं कसं, कोण आहे काय, पाडला दरवाजान काय, आणली शिळा टाकली घरात. लग्नही तेव्हा अगदी व्यवस्थित झालं. आणि जेव्हा मुलगी नांदायला आली तेव्हा तिचं सगळं बरं सुसंस्कृतच. इथं आलं तर काही तिचं काही बिघडतं आहे किंवा काही नाही. नाव ठेवायला काही जागाच नाही ना, दिलं इतकं मोठं. मग तुझ्या वडिलांनी काही दिलं नाही म्हणता येईना. ती दिसायला चांगली, वागायला चांगली, काही नाही.
म्हणजे झालं, भगवंतानी तिच्या मुलीचं लग्न केलं. हे काय आहे? भक्त प्रतिपाळ. म्हणजे भक्ताचं पालन करण्याकरता काय काय करतो देव. आता त्यात दुसरं विशेषण दिलं, दीने. म्हणजे दीन म्हणजे अत्यंत ही गरीब असणारा, दुःखी असणारा. दुःखाने कधी दीन होत असतो मनुष्य आणि गरिबीने दीन होतो. पण त्याचंसुद्धा त्याला प्रेम आहे म्हणून वत्सले याचा अर्थ दीने भाऊ आवडती. म्हणजे भगवंताला काय आहे की जास्तीत जास्त आवड कोणाची तर दीन याचा अर्थ तो शरण आलेला आहे. दीन कोणाला म्हणायचं? ज्याची नम्रता धारण झाली त्याला दीन. जे काही ताट आहे, अजून बोलायला उग्र बोलतो, देव असला तरी देवापुढे कधी डोकं टिकवत नाही, ह्याला कोण दीन म्हणाल? मग हे दीन आहेत की जे नम्र झालेले आहेत आणि त्यांचं प्रेम आहे. विठ्ठले कृपाळे होसी माये. तर तू कसा आहेस आता? कृपाळ आहे, कृपाळू आहेस. मग इथं पाहिलं, भक्ती प्रतिपालक आहेस, दीन आहेस, वत्सल आहेस, कृपाळू आहेस. इतकं सगळं तुझ्याच ठिकाणी हे गुण आहेत. एवढं सगळं असूनसुद्धा मला आता एवढं वाटतं की पडिला विसर माझा या गुणे. आता तुला माझंच कसं काय विसर पडला? सगळीकडचे सगळे तुझं लक्ष आहे तिकडं. जिथं जिथं जाशील तिथं तिथं तू त्याला काय कमी जास्ती बघून देत जातो. आणि माझ्याबद्दल मात्र काय झालं? म्हणजे काय गुणे याचा अर्थ काय कारणाने माझाच विसर का पडला? एकंदरीत काय आहे की काय झालं? त्यामुळं असं आहे की जे काही असेल देवा, तर माझा विसरच आहे तुला. सगळ्या जगाचा प्रतिपाल करणारा तू, सगळ्या भक्तांचा प्रतिपाल करणारा तू. मग मी तर तुझंच नाव घेतो, मी पण तुझीच भक्ती करतो. पण सगळ्या भक्ताबरोबर मला का नाही आठवणीत ठेवलं? मलाच तू विसरलेला आहेस. आता त्याला कारण तू नाहीस बाबा. तू कसं काय विसरशील? तू तर कसा आहे, सगळ्या विशेषणानं भरलेला आहे. मग ह्याला कारण काय आहे? माझ्या लक्षात आता आलं की कपाळ हेवणे काय करू. माझे कपाळच फुटकं आहे. म्हणजे माझ्या नशिबात देवाची भेट, देवाचं प्रेम, देवाची भक्ती ही नाहीच. माझं नशीब काय आहे? देवापासून दूर नेणारच आहे. म्हणजे नशिबात जे जे कमी असतं ते कमी असलेल्याला आपण काय म्हणतो की नशीबच फुटकं आहे. कारण काही गोष्टी अशा आहेत की मिळता मिळता निघतात, जातात. कोणाकडून एकदा काय झालं की काही येणं होतं, ह्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. मग त्यांनीच हे घ्या म्हणले तुमचे मागचे राहिलेले पैसे. आणि आता ह्याच्या नाही ध्यानात पण त्याने आणून दिले. मग काही असतील रक्कम चांगलीच मोठी, आणि घेऊन हातात उभा राहूस तर दुसरा आला. म्हणले मागचे पैसे कधी देशील? दिसतेत तुझ्या हातात. घेतले सगळे आणि गेले. म्हणजे आले निघून गेले. हे काय असतं की हात मोकळा झाला असं म्हणतात ना. पैसे येतात आणि पैसे निघून जातात. काही टिकत नाही, काही मागं राहत नाही. हे कशामुळं झालं? तर नशिबातच आहे. असं नशिबात नेहमी उणं चालतं. त्याच्यामुळं अशा नशिबाला काय करू? माझं नशीब आहे म्हणून तू माझ्याविषयी तुझ्या ठिकाणी विसर पडलेला आहे. तेव्हा मला आता या संबंधी असं वाटतं की माझ्याच नशिबात, माझ्या संचितात काय आहे की काही तुझी माझी भेट होईल असं काही दिसत नाही. तुका म्हणे माझे जाळूनी संचित. आता एक आहे की हे सगळं नष्ट करायचं ताकद तुझीच आहे. एरवी संचिताला आणि क्रियमानाला फक्त परमात्माच काढून टाकतो. भोग तेवढे आपल्याला भोगून संपवायचे, कारण तेवढं आपल्याला मिळालेलं आयुष्य असतं म्हणून तेवढा भोग आहे. बाकीचं संचित आणि क्रियमान हे कोण आहे? भगवंतच जाळू शकतो. कधी जाळणार? तर त्याच्या नामाची शक्ती आपल्या ठिकाणी जागी झाली तर, किंवा त्याचं दर्शन झालं तर. मग तिथं काय होईल? मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. आता परिहार कशाचा झाला? संचिताचा. आणि पुढचं शीन म्हणजे क्रियमान. हे सगळं नष्ट करून टाकलं एका दर्शनानं.
मग आता माझ्या संचितात, माझ्या कपाळात तुझं दर्शनच नाही असं वाटतंय, तेव्हा असलं संचित मला नको. असलं संचित काय कर, करी व उचित भेटी देई. तर नसल तर त्या संचितात तुझी माझी भेट होईल असं काहीतरी कर, तरच माझ्या ठिकाणी भेट होईल. वास्तविक संचित प्रारब्ध यामध्ये भगवंताची भेट परमार्थ हा विषयच नसतो, कारण आपण कर्माचे संस्कार गुंतवलेले आहेत. आता इथं परमार्थ जर काही होणार असेल तर पूर्वपुण्याई तरी एक लागल, नसल तर कोण्या संताची भेट होणं, कुठल्या देवाचं त्या ठिकाणी देव मंदिरातलं सेवा घडणं, हे घडलं तरच होतं, नाहीतर नाही. मग आता संत भेट व्हायला सुद्धा पूर्वपुण्याई लागली. आपलं तरी कधीच्या मागच्या जन्मात काहीतरी पुण्य असलं तर, नाही तर मग वाडवडिलाच्या तरी ठिकाणी काय आहे आणि ते आपल्याला मिळले. आता वाडवडिलाच्या पुण्याईने संत भेटले, आपल्या नशिबात नव्हते ना, आपल्या संचितात लिहिलेलेच नाहीत, संचितात परमार्थ नसतोच. पण त्यामुळं संत भेटल्यावर संचिताला मागं सारून परमार्थ करायला वेळ देणं हेच फक्त भगवंताच्या हातात आहे. संचित काढून टाकलं नाही, प्रारब्ध काढून टाकलं नाही, पण वेळमध्ये दिला आणि मग त्या वेळात आपलं काय होईल ते होईल असं तरी कर. ते एक तर ते संचित तसलं नकोच, मला तर वाटतं त्याला जाळून टाक, आणि नसल तर करी व उचित, त्याला योग्य कर आणि तुझी माझी भेट होईल असं कर. पुढचा अभंग घेऊ आपण. 242. तुझवीन मज कोण ओ सोये रे, आणिक दुसरे पांडुरंगा. लागलीसे आस पाहतुसे वाट, पाहतुसे वास. रात्री ओ दिवस लेखी बोटी, काम गोड मज नलगे हा धंदा. तुका म्हणे सदा हेची ध्यान. आता यात सुद्धा भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या ध्यानाचीच मागणी केलेली. आणि त्या मागणीत अशा तऱ्हेची काय आहे की मागणी किंवा अशा तऱ्हेचा विचार आला आहे की तुझवीन मज कोण ओ सोये रे, म्हणजे माझा सगळ्या प्रकारानं जे जे काही असेल ते हित पाहणारा असं कोण आहे, दुसरं कोणीच नाही. आपलंसुद्धा असंच असतं की आपलं हित पाहणारे असतात ते आईवडील, पण ते लौकिकाचं हित पाहतात, ते परमार्थाचं हित पाहत नाहीत. परमार्थाचं हित कोण पाहतं? फक्त संत महात्मे सद्गुरूच पाहतात. म्हणून तू सुद्धा माझं काय आहे, हित पाहणाराच आहेस, असा तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि म्हणून मला एकनिष्ठ तू आहे, आणिक दुसरे पांडुरंगा, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही हेच माझ्या ठिकाणी पक्कं आहे. म्हणून तुलाच आता काय आहे की मी माझी मनातली इच्छा किंवा मनातलं माझं मागणं तुझ्या पुढं मांडत आहे. लागलीसे आस पाहतुसे वास. आता त्याच्यासाठी माझ्या मनाच्या ठिकाणी अशा तऱ्हेची प्रतीक्षा निर्माण झाली, अशी एक आशा निर्माण झाली की कधी तुझ्याजवळ जायला मिळेल, कधी बसायला मिळेल. जसं नामदेव महाराज म्हणतात की पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. तेव्हा हे सगळं असं मला मिळावं. अनेक मागण्या त्या अभंगात केल्या, तसंही तर मागणी केली. आणि त्याच्याकरता काय आहे की तुझ्याच जवळ राहावं, तुझ्या सानिध्यात राहावं असं जे वाटतंय ती आशा माझ्या ठिकाणी लागून राहिलेली आहे. तशी आस माझ्या ठिकाणी राहिली. आणि कधी भेट होईल, कधी तुझी माझी भेट होईल ह्याचा मी सतत विचार करतो. रात्री ओ दिवस लेखी बोटी. आता त्याच्याकरता मी काय करतो आहे तर रात्री आणि दिवस, आपण काय करतो रात्र आणि दिवस यातला एक दिवस म्हणतो, पण मी तसं नाही केलं. मी रात्र वेगळी केली आणि दिवस वेगळा केला. आणि ते सगळं काय करतो आहे मी, कधी भेट होईल म्हणून मोजतो आहे. आजचा एक दिवस, एक रात्र असं करून लेखी बोटी म्हणजे बोट मोजतो आहे. आता रात्र संपली, आता दिवस संपला, मग इतके झाले, इतके झाले.
कधी भेटेल. बोटं मोजतोय माझ्या जेवढे काही दिवस वाया चाललेत ते दिवस माझे किती वाया गेले, किती रात्री वाया गेल्या, की जेणेकरून तुझी माझी भेट व्हायला पाहिजे होती. पण किती अंतर पडतं आहे, किती दिवस अजून मला हेच मोजावं लागल. याचा अर्थ प्रत्येक चाललेला काळ, म्हणतो रात्रीचा असो किंवा दिवसाचा, मला फार जड वाटतो आहे. कारण मला तुझी भेट व्हावी हीच फार मोठी काय आहे, आस लागलेली आहे. आता त्याच्याकरता मी पूर्ण असा काय आहे की तुझ्याशिवाय दुसरं काही नाही. तुझं विण माझं कोण हो, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तुला वाटत असेल वाट बघेल आणि जाईल कोणाकडं तरी, मी कोणाकडं जाणार नाही. कारण माझं सगळं काही सर्वस्व तूच आहेस. त्यामुळं मला दुसरीकडं कुठं जायचं नाही. काम गोड मज न लगे हा धंदा. आता किती झालं आहे माझं, रात्र तरी माझी जाती, रात्री काही नसतं. पण जेव्हा दिवस असतो तेव्हा माझ्या पाठीमागं माझ्या प्रारब्धाप्रमाणे काही ना काहीतरी कामकाज असतं. दुसरं काय असतं, काहीतरी उद्योग असतो. मग उद्योग असला किंवा काम असलं, मला ते गोड लागतच नाही. करायला लागलो तर असं वाटतं की कधी हे संपल. कारण हे संपल्याशिवाय पुन्हा मला देवाची भेट होण्याची बोटं मोजायला वेळ मिळायचा नाही. हे माझ्या मागं लागलं. म्हणून मी माझा जो काळ मोजत होतो तो काळ मोजायचा राहतो आहे. त्यामुळं मला काम गोड लागत नाही, धंदा गोड लागत नाही. का तर लक्ष माझं इकडं जातं, तुझ्याकडं लक्ष राहीना. तुझ्याकडं लक्ष राहायला लागलं म्हणजे मी मोजमाप करत राहतो कधी भेटेल देव म्हणून. आणि ह्या सगळ्यामुळं मला अडचण होते. हे माझ्या मागं लागलेलं कर्म आणि त्या कर्माने निर्माण केलेलं सगळ्या क्रिया ह्याच मला आता नकोशा झाल्यात. कधी तू भेटशील असं झालेलं आहे. तुका म्हणे सदा हेची ध्यान. तेव्हा हे सगळं काय करतं आहे, अडचण आणतं आहे. काम करायला लागली अडचण येते. झालं धंदा काय असेल पुढं त्याच्यामुळं अडचण येते. आणि ध्यान राहतं ना, मग तुझं ध्यान केल्याशिवाय, तुझ्या ठिकाणी सतत लक्ष गेल्याशिवाय तू कसा माझ्यासाठी काय आहे की भेटीसाठी येशील. मग आता तुझं सानिध्य म्हणजे कुठं असतं तर ध्यानातून असतं. सतत ध्यान करणं, ध्यानात भगवंताचाच आठव करणं हेच आहे. आणि हे सदा हेची ध्यान. म्हणून मला हे अखंड पाहिजे. ध्यानात जसं राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, हे दोन्ही मला करू देत नाहीत. नाही तर मला भगवंताच्याच ध्यानाशी एकरूप व्हायचं आहे. तसं हे ध्यान मला सदा झालं पाहिजे. पण हे काम धंदा हे करू देत नाहीत मला तिकडं. म्हणून कधी कधी भेटशील ह्याचं मी मोजमाप करतो. मी काळाचं मोजमाप ठेवलेलं आहे की किती काळ अजून माझा जायचा आहे, कधी मला हा परमात्मा किंवा हा भगवान विठ्ठल भेटल, हे सदा माझ्या मनाच्या ठिकाणी आहे. आता तुझी भेट होईपर्यंत तुझंच ध्यान मी करणार आहे, दुसरं काही नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.